काय मग मंडळी, कसं वाटतं एकदम झणझणीत चिकन? तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्यासुद्धा? कधी येताय मग आमच्याकडे चिकन आणि वडे खायला? चला जाऊ दे बरं, तुम्ही आमच्याकडे कधी याल माहिती नाही, पण तोपर्यंत रेसिपी नक्की बघून घ्या आणि आवडलं तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. इथे साधारण अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आणि त्याला सुरुवातीला मी हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट, लिंबू हे लावून मी त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे साधारण 15 ते 20 मिनटासाठी. त्यानंतर 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे तेलामध्ये मी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले. फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो हे टाकून मी मस्तपैकी त्याची ग्रेव्ही शिजवून घेतली. आम्हाला थोडी घट्ट ग्रेव्ही हवी होती वड्यांसोबत खायला, पण माझ्याकडे नेमकं बनवलेलं घरी वाटप नव्हतं. सो मग मी इथे रेडीमेड जे सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स असतं ते पॅकेट यूज केलेलं. अर्धा किलो चिकनसाठी मी साधारण अर्धा पॅकेट मसाल्याचा वापर केलेला इथे. कांदा टोमॅटो छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये रेडीमेड वाटण ॲड केलं. चवीनुसार आपला घरगुती लाल मसाला ॲड केला आणि सगळं मसाले आणि वाटण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं ॲड करून घेतलं त्याच्यामध्ये. ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घेतलं आणि 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेतलं. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण का चिकन जेव्हा आपण झाकण मारून शिजवून घेतो त्यावेळेला त्याला आपोआप पाणी सुटतं आणि आपण मीठसुद्धा ॲड केलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच पाण्यामध्ये चिकन शिजत असतं आपलं. एक वेगळं आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची याच्यामध्ये सुरुवातीला गरज नाही आहे. जेव्हा आपलं चिकन प्रॉपर सगळं शिजून होईल त्यावेळेला आपण किती आपल्याला घट्ट ग्रेव्ही पाहिजे किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ॲड करू शकता. चिकन प्रॉपर शिजल्यानंतर मी इथे अर्धा पेला पाण्याचा वापर केलेला आणि इथे माझ्याकडे चिकन मसाला होता, तो मी त्यात साधारण 2 चमचे चिकन मसाला ॲड केलेला आणि मग शेवटला चवीनुसार मीठ चेक करून मग थोडंफार मला मीठ कमी वाटलेलं ह्याच्यामध्ये, सो मग मी ते मीठ ॲड केलं. थोडीफार कसुरी मेथी ॲड केली, कोथिंबीर खूप सारी ॲड केली आणि बघू शकताय तुम्ही मस्तपैकी असं झणझणीत असं चिकन आपलं रेडी आहे. ना जास्त पातळ झालं आहे, ना जास्त घट्ट ग्रेव्ही झाली आहे. मला एकदम अशाच कन्सिस्टन्सीमध्ये ग्रेव्ही हवी होती, जी वड्यांसोबत खायला खूप छान लागते. सो इथे मस्तपैकी चिकन झाल्यानंतर वडे तळायला घेतले. हे सुद्धा घरगुतीच पीठ आहे, माझ्या मावशीने दळून दिलेलं. सो मस्तपैकी असे वडे आणि चिकन असा छान बेत होता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.